नमस्कार. तर आज आहे दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या. तर आजच्या दिवशी आपण सगळे घरातील आपले जे काही दिवं समया असतील ते सगळं घासून स्वच्छ करतो. आज देवसुद्धा घासून स्वच्छ करून घेतो आणि मग आपण देवपूजा झाल्यानंतर आज सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला, तर अमावस्या दिवसभर आहे, तर तो आपण सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करतो. तर आज मी सकाळीच इथं लवकर आवरून घेतलं आणि सकाळीच पूजा मांडून घेतलेली होती. तर आजची छान अशी दिव्यांची पूजा करून झाली. आजचा दिवस असतो तो दिव्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची असते. आता बघा, आपण कोणतीही पूजा करतो ती ज्यावेळी आपण दिवा लावतो त्यावेळी म्हणजे अग्नीच्या साक्षीने जी पूजा करतो ती लवकर देवापर्यंत पोचते असं मानलं जातं. त्यामुळे आजचा दिवस हा दिव्यांचा आहे. रोज दिवा लावून आपण पूजेला सुरुवात करतो. तर आज दिव्यांचीच आपल्याला पूजा करायची आहे. तर आता इथं अगोदर म्हटलं फुलं घेऊया आणि आज सकाळचं स्वयंपाक वगैरे माझं आवरून झालेलं होतं. भांडी वगैरे आहे ते फरशी पुसून घेतली, कारण आता उद्यापासून श्रावणला सुरुवात होते. श्रावण महिना म्हटलं तर ना शुभ मानलं जातो किंवा आपल्याकडे पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये आपण वेगवेगळे ग्रंथ वाचतो. ज्या कोणत्या आपल्याला सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकता, किंवा आता ज्यांना कोणते ग्रंथ लावायचे असतात ना ते बघा या महिन्यात सुरुवात करतात. आता उद्यापासून श्रावण सुरुवात होतो आहे, त्यामुळे आज सकाळी घराची सगळी स्वच्छता करून घेतली. फरशी वगैरे अगोदर पुसून घेऊन मग आजची देवपूजा झालेली होती. आता इथं पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते सगळंच एकदा काढून घेतलं. आज बघा ज्वारीच्या लाह्याला महत्त्व असतं नैवेद्यासाठी, तर त्या पण मी करून घेतलेल्या आहेत. आता ना लाह्यासाठी वेगळी ज्वारी भेटते बघा, त्याला कावळी पण म्हणतात. ती गेल्या वर्षी आणलेलीच थोडी शिल्लक होती, तर त्याच्याच लाह्या मी करून घेतल्या होत्या. अगोदर आता पाटाखाली रांगोळी काढली, त्यावरती हळदी कुंकू टाकलं, नमस्कार केला आणि पाट ठेवून त्यावरती वस्त्र टाकलं आणि आता आपल्याला मग पूजेला सुरुवात करायची. आता जिथं आपल्याला दिवं ठेवायचे आहेत ना, दिवं असं ठेवत नाही आपण, त्याखाली त्यांना आसन देतो. तर तांदळाचं आसन द्यायचं आहे. तांदूळ ठेवायचे जिथं दिवं किंवा ज्या समया आपण ठेवणार आहे त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि मग आपल्या समया त्यामध्ये तेल वाती घालून ठेवून द्यायचं. आज मग नंतर दुसरं काही जास्त मी शूट घेतलं नाही. आज म्हटलं फक्त पूजेचाच आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. डेली रुटीन तर रोजचं असतंच. तर सगळ्या दिव्यामध्ये ना वाती घालून तेल घालून घेतलं आणि आता इथं मग पूजेला सुरुवात करायची. तर आता गणपती बाप्पां आता कोणतीही पूजेची सुरुवात आपण बाप्पांच्या पूजेपासून करतो. तर बाप्पांची मूर्ती आहे वरती मंदिरात. आता खाली इथं ना मी पाटावरती सुपारी, बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे. तर इथं एक पान ठेवलं आहे आणि त्यावरती तांदूळ ठेवलेत म्हणजेच अक्षता, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि बाप्पांचं प्रतीक म्हणून मी सुपारी ठेवलेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर कोणतीही पूजा करू द्यात आपल्याकडे ना बाप्पांच्याच पूजेने सुरुवात होते. तर इथं मी धूप लावून घेतलं आहे. अगोदर आपण दिवा लावून पूजेची सुरुवात करतो, पण आज दिव्यांची पूजा असल्यामुळं ना अगोदर मी धूप लावलं आहे, कारण पूजेमध्ये दिवा लावल्याशिवाय पूजा आपण करतो आहे असं वाटत नाही. त्यामुळं मला ते सुरुवातीलाच मी धूप लावून ठेवते आणि मग पूजेला सुरुवात केली. आता दिवा लावतोच आपण, पण आज दिव्यांची पूजा करायची आहे, त्यामुळं अगोदर बाप्पांची पूजा करतो मग सुरुवात करायची आहे. त्यामुळं अगोदर बाप्पांची पूजा झाली. आता इथं सगळे दिवे आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत, म्हणजेच प्रज्वलित करून घ्यायचे. तर ही पूजा आपण सकाळी केली आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा ना आहे इथं दिवं म्हणजे जे आहे ते परत लावायचे. ज्यावेळी आपण देवपूजा रात्रीची दिवाबत्ती करतो ना त्यावेळी ह्या जे समया वगैरे आहेत किंवा यामध्ये आता भरपूर तेल घालून ठेवलं तर हे संध्याकाळपर्यंत सुद्धा राहतात. आणि जर त्यातलं तेल वगैरे संपलं तर आपण संध्याकाळी परत लावायचे आहेत, कारण सकाळी पूजा केली तरी पण संध्याकाळीसुद्धा ही पूजा आपण दुसऱ्या दिवशी काढत असतोच. म्हणजे जी उत्तर पूजा आहे ती आपण दुसऱ्या दिवशी करतो. तर संध्याकाळीसुद्धा आपल्याला परत हे दिवं लावावं लागतात. तर सुरुवातीला आपण पूजा करतो आहे म्हटल्यानंतर स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची. इथं एका वाटीत ना मी थोडीशी हळदी कुंकू आणि चंदन आहे ते एकत्रच मिक्स केले, मग ते सगळ्यांना असं लावता येते. घरामध्ये कोणतीही साधी सोपी कशीही एखादी पूजा मांडली ना घरातलं वातावरण फ्रेश राहतं. आता महिनाभर काय नॉनव्हेज वगैरे नसतं, त्यामुळं तर अजून सात्विकपणा जाणवतो आणि वातावरणात सुद्धा आणि घरात सुद्धा ते आपल्याला जाणवतं. तर सगळ्या दिव्यांना हे हळदी कुंकू आहे ते लावून घेतलं. आता
ह्या पूजेत ना आजच्या दिवशी दुर्वा ज्या आहेत म्हणजे आपण बाप्पांसाठी दुर्वा आणि आघाडा असतो ना, बाप्पांना तर आपण घालतोच, पण या दिवशी समय आहेत त्यांनासुद्धा दुर्वा अर्पण केल्या जातात. इथून पुढं बघा आता श्रावण संपला की लगेच बाप्पांचं आगमन होतं, तेव्हापासून म्हणजे दुर्वा आपल्याला सारख्या म्हणजे पूजेमध्ये लागत असतात. तर आजच्यापासूनच सुरुवात होते त्यांची. तर सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून झालेलं आहे. नंतर ह्या दुर्वा आहेत त्या आपल्या सगळ्या म्हणजे ज्या समया आहेत दिवा आहेत त्यांना आपल्याला अर्पण करायचे आहेत. बाप्पांना पण ह्या दुर्वा आणि फूल अर्पण केलं. आणि हे धूप बाजूला असं असलं ना, पूजा करायला आपलंसुद्धा मन प्रसन्न राहतं. त्यामुळे सुरुवातीला धूप लावून घेऊन किंवा दिवा लावूनच आपण पूजा करतो, पण त्यासोबत धूपसुद्धा लावायचं. आता सगळ्या दिव्यांना फुलं अक्षता आहेत ते वाहून घ्यायचं. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही जण बहुतेक वेळा ही संध्याकाळीच पूजा करतात. तर म्हणजे आपल्या वेळेनुसार आपण करू शकतो. सकाळी वेळ मिळाला केलं तरी चालतंय, संध्याकाळी मिळाला वेळ तरी चालते. अमावस्या कुठपर्यंत आहे ते पाहून आपण पूजा करत असतो. तर सगळ्या इथं अक्षता पण वाहून घेतल्या. आणि नैवेद्यामध्ये ना आता लाह्याचा नैवेद्य असतो, पण नाही भेटलं तर तुम्ही दूध साखरेचं नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. शेवटी आपल्याकडे जे आहे ते चालतं. मग सगळ्या दिव्यांना ना ह्या दुर्वासुद्धा वाहून घेतल्या. आता मी लाह्यांचा आणि जे चिरमुरे असतात बघा त्याचा नैवेद्य दाखवला. हे असे चिरमुरे जे की आपण लक्ष्मीपूजनच्या वेळी वापरतो ना, बत्ताशे आणि ते त्यातले. तर नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आणि हा नैवेद्यसुद्धा दाखवला. आणि जो लाह्यांचा नैवेद्य दाखवतो ना, त्याच लाह्या आपल्याला इथं दिव्यांना अर्पण करायचे आहेत. आता पहिला सोमवार आणि पंचमी एकाच दिवशी येते. यावेळी पहिल्यांदा असं झालेलं आहे की पहिल्याच सोमवारी पंचमी आणि आलेली आहे. तर अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आणि आपल्याला दिव्याचा मंत्र म्हणायचा आहे, जो की शुभम करितो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योते नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला विष्णूपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातील पिढा बाहेर जाऊ देत, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ देत. घरच्या धान्याला सुख समृद्धी आनंद आरोग्य लाभू देत. अशी आपल्याला इथं प्रार्थना करायची. तर अशा पद्धतीने माझी पूजा करून झाली. छोटीशी रांगोळी काढून घेतली. तर तुम्ही पूजा सकाळी करणार आहे का संध्याकाळी करणार आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. किंवा तुमच्याकडे तुम्ही कशी पूजा करता ते सुद्धा सांगा. कारण प्रत्येक भागात ना थोड्याफार फरकाने यामध्ये थोडा थोडा बदल असू शकतो, पण पद्धत हीच राहते. श्री स्वामी समर्थ.